नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता रमा आणि अक्षय एकत्र कसं येतात आणि शेवटी रमा आणि अक्षयचं प्रेमच कसं जिंकून रमा आणि अक्षय हे कधीही संपणार नाही, त्यांचं प्रेम कधीही अगदी हे अधुरं राहणार नाही हे मात्र आता कसे होते आणि आपली आरोही त्यांना परत एकत्र कसे आणते. आता आरोही तर देवाला प्रार्थना करतच असते, परंतु अक्षयने आता अगदी मन घट्ट करून जसा आता माझा आणि मालविकाचा साखरपुडा रमाने येऊन मोडला होता, तिला तो हक्क होता, पण आता मात्र मी माझ्या प्रेमाची हार मानणार नाही. आता मी सुद्धा तिचा साखरपुडा आता साईचा आणि तिचा होणारा मोडणार आहे. त्यात कितीही विघ्न आले तरी चालेल, परंतु माझी रमा शेवटी माझीच आहे आणि मी तिला हक्काने परत घेऊन येणार आहे असं वचन त्याने पार्वती आजीला दिलेलं असतं. तर त्यासाठी आता अक्षय काय करतो, रमाला मात्र तो आपल्या घरी कसा घेऊन येतो आणि ज्या रमाने आपल्या अक्षयला विसरण्यासाठी आता जो इतका मोठा भयानक निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय मात्र अगदी मोडून अक्षय रमाला पुन्हा मुकादमांची सून कसा घरात घेऊन येतो आणि मुकादमांच्या घरात थाटामाटात आता ह्या रमाचं पुन्हा आता स्वागत कसं होतं आणि दणक्यात गृहप्रवेश कसा होतो हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आता मात्र मित्रांनो वेळ तर कसली वाया घालवतात, चला तर काय होतं हे लगेच बघूयात. मित्रांनो हे बघा, मालिकेत तर तुम्ही आत्तापर्यंत असं बघत आला की आता आपल्या साईचा आणि रमाचा साखरपुडा ह्या माईने ठरवलेला असतो. तसं वचन तिने माईंनी आता रमाकून घेतलेलं असतं, कारण त्या अगोदर इरावती आणि माई या दोघींचा कॉल झालेला असतो आणि आता रमा किती वचनाची पक्की आहे हे इरावतीला माहिती असतं, म्हणून तसं वचन तिने माईंना रमाकून घ्यायला सांगितलेलं असतं. आता इरावती आता घर सोडून जाण्याचं नाटक तर करते, परंतु मालविका तेथे असते. त्या दोघींचा जो प्लॅन आहे तो प्लॅन करून इरावती बाहेर जाते आणि आता इकडे ह्या साई आणि रमाचा साखरपुडा होण्यासाठी सर्व तयारी सुरू झालेली असते. ऐन वेळेस मात्र आता अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुद्धा आता तयार होतो, परंतु रमाचं मन काही तयार होत नसतं. इकडे अक्षय मात्र पार्वती आजीला म्हणतो, नाही किती काही झाले तरी आता मी माझ्या रमाला नाही जाऊन देणार आणि आता मी रमाला आता घरी घेऊन येणार म्हणजे येणारच. कारण आता आरोही जेव्हा रमा आणि साई या दोघांना दत्त मंदिरात दर्शनासाठी आले होते, नक्की आता आई आणि साई काकांचं लग्न होत आहे, त्यांचा साखरपुडा होत आहे, म्हणून घाईने ती आता अक्षयला फोन करते आणि अक्षयला फोन करून हे सर्व सांगितल्यानंतर अक्षय लगेच तिकडे जायला निघतो. मालविकाला असं वाटतं की अक्षयला काही कळायला नको, परंतु आता अक्षयसमोर सर्व सत्य आलेलंच असतं. अक्षय घाईने आता पंकज काका आणि मंगला मावशी यांनी हात टेकलेले असतात, कारण त्यांना असं वाटतं रमा आणि अक्षय कधी एकत्र नाही येऊ शकत, म्हणून आता ते घरी आलेले असतात. परंतु आता त्याच पंकज काकाची मदत घेऊन शेवटी अक्षय मात्र तिकडे जायला निघलेला असतो अक्षयच्या स्कूटीवरून आणि आता त्याला आत विघ्नसुद्धा येते. आता तो आरोहीला म्हणलेला असतो की आरोही बाळा, तू फक्त आता एक काम कर, तू टेन्शन घेऊ नकोस, रडू नकोस, मी तुला जे प्रॉमिस केलेलं आहे ते प्रॉमिस नक्की पूर्ण करेल, म्हणजे तुझ्या आईला रमाला मी तिकडे घेऊन येईलच. त्यानंतर मात्र आता अक्षय स्कूटीवरून जायला निघलेला असतो, परंतु आता अक्षयची स्कूटीमध्येच बंद पडते. पंकज काका खूप प्रयत्न करतात, अक्षय तर पूर्णपणे वाट अगदी बघून दमून गेलेला असतो, पण तरीसुद्धा आता इकडे साखरपुड्याचा कार्यक्रम तर होतच असतो. अक्षयला वाटत असतं की नक्की रमाने पिवळ्या रंगाची साडी ही माझ्या आवडती घातलेली आहे, म्हणजे तिचं ह्या साखरपुड्यासाठी मन नाही, ती अगदी मनाच्या विरुद्ध हा साखरपुडा तयार करत आहे आणि तिने पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे, म्हणजे ती अजूनपर्यंत माझ्यावर प्रेम करते, कारण पिवळा रंग मला आवडतो ही तिला माहिती आहे, मग त्याचीच निशाणी म्हणून तिचं आता माझ्यावर प्रेम आहे. आता त्यानंतर मात्र आता इकडे माईने तिला विचारलेलं असतं की काय गं रमा, मी तुला आणलेली साडी तू का नेसली नाहीस आणि तू आता ही पिवळ्या रंगाची साडी का नेसली, तेव्हा आता रमाने काही उत्तर दिलेलं नसतं. त्यानंतर मात्र आता अक्षयची स्कूटी काही इकडे चालू होत नाही आणि आता अण्णांना असं वाटत असतं की तो अक्षय तेथे यायला नको आणि जर तो अक्षय तेथे आला तर मात्र आता आणखीनच हा साखरपुड्यामध्ये विघ्न घेऊन येईल, त्यामुळे तो आता लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आता सगळी तयारी झालेली असते.
त्यानंतर आता इकडे अक्षयला वाटतं की काय करू, आता तिकडे रमापर्यंत कसा पोहोचू. इकडे मात्र आता माईंची ते तयारी सुरू असते. आता रमाच्या बोटात जी पहिली अंगठी असते ती अंगठी काही निघत नसते. आता माई मात्र ती अंगठी जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु साई म्हणतो की हे बघ अगं माई, तू अशी हिसकावून का काढते, त्यांना त्रास होईल, हिसकावून तू अंगठी काढू नकोस. तर अण्णा म्हणतात की हे बघा रमा, तू दुसऱ्या बोटात अंगठी घाल, ती सुद्धा अंगठी त्या बोटात जर घातली तर चालेल. तेव्हा आता साई म्हणतो की हो, दुसऱ्या बोटामध्ये अंगठी घालतो. म्हणून तो रमाला आपले दुसरा हात अगदी पुढे करायला सांगतो, परंतु रमाचं मन काही नसते. रमाला असं वाटतं असतं की आता अक्षयबरोबर आपण जो काही साखरपुडा झाला, अक्षयबरोबर घालवले प्रेमाचे क्षण, हे आता रमाच्या डोळ्यासमोर येतात. रमाचं त्या अंगठीतून काही जीव निघत नसतो. ती सारखी त्या अंगठीकडे पाहत असते. साईचा जीव अगदी खालीवर होत असतो. नक्की रमाचं काय सुरू आहे आणि रमा का तयार होत नाही. नक्की काहीतरी रमाच्या मनात अक्षयच्या आठवणी असतील, म्हणून रमा असं काहीतरी करत असेल. म्हणून साई आता शांत असतो आणि रमा आता अगदी तिच्या चेहऱ्यावर ते काही हास्य वगैरे काही नसतं. ती सारखी अगदी पाहतच असते आणि तेवढ्यात ती आपला हात पुढे करते. साई मात्र आता तिच्या त्या बोटामध्ये अंगठी घालायला जाणार, तोच लगेच आता देवकृपेने आपला अक्षय तेथे येऊन पोहोचतो. अक्षय तेथे आल्यानंतर मात्र जोरात तो रमासे ओरडतो. आता रमा असे ओरडल्यानंतर जी अंगठी आहे तर ती अंगठी मात्र आता रमाच्या हातून खाली गळते आणि ती खाली पडलेली जी अंगठी आहे तर ती अक्षयच्या पायाजवळ जाऊन अगदी तेथेच थांबते. आता मात्र ज्याचा हक्क आहे तर ती अंगठीसुद्धा तिकडे गेलेली असते आणि रमा आता अक्षयची ती अवस्था पाहते. आता रमाला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. आता या माईंला तर खूप राग येतो. आता अण्णांना आणि माईंना राग येतो. साई आता पाहतच असतो, कारण जे विघ्न यायचं आहे तर ते शेवटी रमाच्या या साखरपुड्यामध्ये आलेच. आता सगळे पाहुणे मंडळी पाहतच असतात. रमा धावतच अक्षयजवळ जाते आणि अक्षयला विचारते की तुमची ही अवस्था अशी कशी झाली. तेव्हा आता अक्षय हा रमाला म्हणतो की काय रमा, तू ह्या साखरपुडा करायला मनापासून तयार आहेस का. आता रमा अगदी स्वतः अक्षयला विसरण्यासाठी मुद्दाम आता नाटक करत म्हणते. अण्णा लगेच पुढे येतात. अण्णा म्हणतात की रमा, अगं हय बघ, तू हा साखरपुडा करण्याचा निर्णय मनाने घेतलेला आहे, त्यामुळे तू जे काही आहे तर ते अक्षय मुकादम यांना सांगू शकते आणि आता अक्षय मुकादम येथून गेले तरच हा साखरपुडा व्यवस्थित संपन्न होऊ शकतो. त्यामुळे रमा, तू तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं काही यांना सांगून टाक, म्हणजे इथून जायला कायमचे मोकळे होतील आणि त्यांचा आणि तुझा काही संबंध राहणार नाही. तेव्हा आता रमाला असं वाटतं अक्षयची अवस्था अशी कशी झाली असेल, नक्की अक्षयने असं का केलं असेल आणि अक्षयचा जीव तर काही म्हणजे संकटात तर नसेल ना. आणि ती विचारते की अक्षय तुम्हाला काय झाले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, तू माझी काळजी करू नकोस, मला काय होईल, आता तुझा काही माझ्याशी संबंध राहिला नाही. तर रमा म्हणते की हो. आता अण्णांकडे रमा ही पाहत असते आणि साईकडे. तेव्हा मात्र आता रमा ही अण्णांकडे आणि साईंकडे पाहते. अण्णा रागाने रमाकडे सुद्धा पाहत असतात. तेव्हा आता रमाला अण्णाने घेतलेलं वचन आठवतं, माईंना दिलेलं जे वचन आहे तर ते वचन आठवतं. आता रमापुढे पर्याय नसतो. तिला आता मनात ती विचार करते की आता काही झाले तरी अक्षयला इथून काढून देण्यासाठी आपल्याला अक्षयच्या मनाविरुद्ध वागावं लागेल. आपला आणि अक्षयचा काहीही संबंध राहिलेला नाही, त्यामुळे आता किती काही झाले तरी शेवटी अक्षयला विसरावं तर आपल्याला लागेल, कारण दिलेलं वचन आपण नाही विसरू शकत. आता आरोहीचा जरी आपल्या मनात विचार असला तरी सुद्धा आरोही तरी आपल्याला कायम भेटत राहील, त्यामुळे आता अक्षयला विसरावंच लागेल. म्हणून ती आता अक्षयला म्हणते की हे बघा, तुमचा आणि माझा काहीही संबंध राहिलेला नाही. आता मात्र मी साईंशी लग्न करण्यासाठी मनाने तयार झालेले आहे. अक्षय म्हणतो की हो का रमा, अगं किती तू आपल्या मनाला समजावशील. अगं तुझ्या मनाविरुद्ध हा तू घेतलेला निर्णय आहे आणि त्या दिवशी तुम्हाला आय लव्ह यू असं म्हटली. तेव्हा आता रमा म्हणते की नाही अक्षय, ते मी नशेमध्ये म्हटले, कारण मी तुम्हाला हेच सांगायला तेथे आले होते. मला साईबरोबर लग्न करायचं आहे आणि तो माझ्या मनाचा निर्णय आहे, यामध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही. आता अक्षय म्हणतो की हो का रमा, हे तू खरं बोलतेस, मनापासून बोलतेस. तेव्हा रमा म्हणते हो, मनापासून बोलते, कारण साईंनी मला अगदी वाचवलं, माझी काळजी घेतली, आत्तापर्यंत 7 वर्ष माझी साथ दिली, माझ्या सुखदुःखात ते अगदी सामील झाले, कधीही माझ्यावर त्यांनी कोणताही डाऊट घेतला नाही.
माई आणि साई यांचे जेवढे उपकार माझ्यावर आहेत ते उपकाराची परतफेड म्हणून मी आता साईबरोबर लग्न करायला तयार आहे. साईंनी माझी वाट पाहिली, प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी केली. पण तुम्ही काय केलं? तुम्ही तर इरावती आत्यांचं ऐकलं. इरावती आत्यांचं ऐकून मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवून मला घराच्या बाहेर किती वेळेस काढण्याचा प्रयत्न केला, आरोहीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलास. त्यावेळेस कुठे होतं तुमचं प्रेम? तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा, हे तू बोलत नाही, परंतु तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम तू कधीही विसरू शकणार नाहीस. यापुढे जर तुला आमच्या आयुष्यामध्ये यायचं नसेल तर मात्र आरोही आणि मी अगदी कायमचं वेगळे हो. परंतु आरोही ही तुला कायम कधी भेटणार नाही. आरोहीशी असणारे संबंधसुद्धा तुला तोडावे लागतील. आता रमाला एक खूप मोठा धक्का बसतो. आता अक्षय तिला पुन्हा म्हणतो की तुला असं वाटतं की तू साखरपुड्याला तयार नाही, मग मला एक गोष्ट सांग, आज या साखरपुड्यामध्ये तू आता पिवळ्या रंगाची साडी का नेसलीस? तुझं माझ्यावर प्रेम नाही, मग माझ्या आवडत्या रंगाची साडी तू का नेसलीस? तेव्हा आता माईंच्या लक्षात येते. माई आता मनात म्हणतं की हिला तर मी साखरपुड्यासाठी वेगळी साडी आणली होती, मग हिने आता पिवळ्या रंगाची साडी का नेसली? मी तिला रमाला याबद्दल तर विचारलं होतं. रमा काही बोलली नाही. म्हणजे नक्कीच अक्षयचा आवडता हा कलर आहे म्हणून तिने आता ह्या साखरपुड्यासाठी अक्षयच्या आवडती साडी नेसली. आता अक्षय ती अंगठी उचलतो आणि ती अंगठी आता तो रमाला म्हणत असतो की हे बघ, यावर माझा हक्क आहे आणि ती शेवटी अंगठीसुद्धा माझ्याकडे आली हे लक्षात घे. तेव्हा मात्र आता रमाचा अगदी थरथर काप सुरू होत असतो. नक्की आता रमाला काय करू आणि काय नाही हे काही कळत नसतं. साई शांतपणे हे सर्व पाहत असतो, तो काही उत्तर देत नसतो. तो माईंना आणि अण्णांना शांत राहायला सांगतो. तेव्हा आता अण्णा म्हणतात की साई, तू असं का बोलतोस? ज्या रमावर तुझा हक्क आहे, आज अक्षय येथे मी यायचं नाही, मग आता अक्षयला हे सर्व कसे कळाले? मी कितीही अक्षयपासून अगदी लपवण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीसुद्धा अक्षयलाही समजलेस कसे? म्हणून अण्णांना खूप टेन्शन येते. त्यानंतर मात्र आता रमाचा जीव अगदी थरथर कापत असतो. आता तिला अक्षयची ती होणारी अवस्था आणि त्याची डगमग काही बघवत नसते. अक्षय तिला आता म्हणतो की बरं ठीक आहे, आता मात्र मी इथून कायमचं जात आहोत, परंतु तुला जर या घरामध्ये परत यायचं नाही तर आमच्याशी असणारे संबंध तुला कायमचे तोडावे लागतील. आणि जर तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं तर तू कशाला परत माझ्या आयुष्यामध्ये आली होतीस आणि मला प्रेमाचं प्रपोज का दाखवलं? काय गरज होती तुला तिकडे येण्याची? गेली होतीस ना आमच्यापासून दूर, कायमची निघून. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मी तुमच्यापासून दूर गेले नव्हते. आता साई म्हणतो की थांबा रमा, मी सगळं काही आता अक्षयला खरं सांगतो. तेव्हा आता रमा म्हणत असते की नाही साई, आता तुम्ही शांत राहायचं, आता तुम्ही काही बोलायचं नाही. साई म्हणतो की नाही रमा, त्याने आपल्या चरित्र्यावर संशय घेतलेला आहे, आता मात्र मी त्याला खरं सांगणारच. तेव्हा आता रमाची काय अवस्था झाली होती, डिलिव्हरी झाल्यानंतर रमाची काय अवस्था झाली होती आणि त्या क्षणात तिला तुम्हाला सोडून जाण्याचं जे काही आता ही धमकी इरावतीने दिली होती. इरावतीने आता रमाला तेथून कसे काढून दिले? अक्षयला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि आरोहीला मारण्याची धमकी दिली होती. एवढंसं बाळ सोडून रमाला का जावं लागलं? हे सगळं काही आता मात्र साई अक्षयला सांगतो. हे अक्षय ऐकून मात्र अक्षय पूर्णपणे गार होतो. त्याला चक्कर येत असते. नक्की काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते. परंतु आता इरावती आपल्याशी इतकं खोटं वागू शकते आणि आत्याने शेवटी आपला संसार मोडला. आपण आत्यावर विश्वास ठेवला, आपल्या रमाची काही चूक नसताना शेवटी आपण तिची साथ सोडली. याचा आता अक्षयला खूप वाईट वाटतं. अक्षय म्हणतो की रमा मला माफ कर आणि आता मी तुझी जी काही शिक्षा आहे तर ती भोगायला तयार आहे. त्यामुळे तुला आता साईबरोबर लग्न करायचं असेल तर तू करू शकते, कारण मी तुला अर्ध्यावर सोडून दिलं, तुझा विचार केला नाही, इरावतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे आता मात्र तू साईशी लग्न करू शकते. त्यामुळे आता अक्षय हे तिथून जायला निघतो आणि त्याच वेळेस अक्षयला चक्कर येते. रमा धावतच आता अक्षयजवळ येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय स्वतःला सावरा. घाईने मात्र ती अक्षयला पाणी पाजते. अक्षय म्हणतो की अगं, माझी जी अवस्था आहे त्या अवस्थेत मला सोडून दे, माझा विचार करू नकोस. जे तुझं सुखाचं आयुष्य आहे ते तू जग, कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता माझा कोणताही हक्क राहिलेला नाही. रमा म्हणते की नाही अक्षय, माझं अजूनपर्यंत तुमच्यावर प्रेम आहे आणि ते शेवटपर्यंत असंच राहील. तेव्हा आता अक्षयच्या हातामध्ये ते रमा अक्षय नावाचं जे मंगळसूत्र आहे तर ते अक्षय रमाला द्यायला सांगतो.
तेव्हा आता रमा ते मंगळसूत्र पाहते आणि अक्षयला म्हणते की हे बघा, हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. आता मात्र हे मंगळसूत्र मला तुमच्या हाताने गळ्यामध्ये घालायचं आहे. आणि आता हे रमाचा निर्णय ऐकल्यानंतर माईंना तर धक्काच बसतो. आता रमा ही माईंच्या वचनाचा विचार करत नाही, परंतु आता अक्षयची ती अवस्था बघून अक्षयकडे धावतच जाते. अण्णा म्हणतात की रमा तू काय केलंस? रमा म्हणते की नाही अण्णा, तुम्ही आता कितीही मला सांगितले तरीसुद्धा तुम्हीसुद्धा मला हवे आहात आणि अक्षयसुद्धा. कारण अक्षयने कितीही अगदी गैरसमज करून घेऊन मला घराच्या बाहेर काढलं असेल, पण खरंच माझं शेवटपर्यंत अक्षयवर प्रेम होतं आणि राहीलसुद्धा. माझे आरोही आणि माझं छोटंसं कुटुंब, कारण अगदी आता सगळेजण तेथे आलेले असतात, पार्वती आजी हे सगळेजण. आता आरोही म्हणते की आई, आता आई म्हटल्यानंतर आता रमा ही घट्ट अशी आईला मिठी मारते आणि रमासुद्धा धावतच आपल्या मुलीकडे जाते. तर आता ही आरोही म्हणत असते, आई तू माझ्या बाबाला सोडून जाऊ नकोस, बाबाची काय अवस्था होते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, त्यामुळे आई तू आपल्या घरी चल. रमा आता खूप रडत असते. आता अक्षयची ती अवस्था बघून रमा आता अक्षयला जवळ घेते आणि अण्णांना म्हणते की अण्णा मला माफ करा, कारण आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर खूप काही उपकार केलेले आहेत आणि आता मी माझ्या प्रेमासाठी खरंच मी इतका मोठा तुमचा अपमान केला. आणि साईला म्हणते की साई मला माफ करा. तेव्हा आता साई म्हणतो की रमा तुमची काही चूक नाही, मला माहिती होतं तुम्ही कितीही अक्षयला विसरण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही कधीही अक्षयला विसरू शकणार नाही, कारण तुमचं अक्षयवर किती प्रेम आहे हे आत्तापर्यंत मी बघत आलो. त्यामुळे माझा या खरंच लग्नासाठी होकार तर नव्हताच, मी अगदी माईसाठी या लग्नाला तयार झालो होतो. आणि ज्या दिवशी तुम्ही मला अगदी स्वतःहून तयार म्हणजे प्रेमाला होकार देतात आणि लग्नाला तयार होतात, त्या दिवशी मी लग्नाला तयार होणार होतो, परंतु एका मुलीची आणि एका नवऱ्यापासून त्याच्या बायकोची ताटातूट मी नाही करू शकत. रमा, अक्षय ही तुमचं प्रेम आहे आणि ते तुम्हाला कधीही वेगळं नाही होऊन देणार. आता माईंना खूप राग येत असतो. माईंची तब्येत अचानक बिघडायला सुरुवात होते. साई म्हणतो की माई हे बघ तू स्वतःला आवर. आता माई पुढे येते. माई म्हणते की नाही, कारण आत्तापर्यंत माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद झालं, कारण त्या रमासाठी मात्र तू स्वतःच्या आयुष्याचा कधीही विचार केला नाहीस. कायम त्या रमाचा विचार तू करत आला. तिच्या प्रत्येक अगदी सुखदुःखात तू साथ दिली, तिच्या पाठीशी राहिला, तिला जीवदान दिले, तिला वाचवलं. मी तुला अनेक वेळा समजावलं होतं की तू या मुलीच्या नादी लागू नकोस, पण शेवटी तू तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलंस. साई म्हणतो की नाही. आता साई खूप रडत असतो, पण तो माईला शांत राहायला सांगतो. रमा आता खूप रडत असते, परंतु अक्षय म्हणतो की हे बघ रमा, माझा आणि तुझा काही संबंध राहिलेला नाही. तेव्हा आता साई येतो. साई आता अगदी मनाने त्या दोघांच्या एकमेकांच्या हातामध्ये हात देतो. जी खाली पडलेली अंगठी आहे तर ती अक्षयला म्हणतो की अक्षय, या अंगठीवर फक्त आणि फक्त तुला रमाला घालण्याचा हक्क आहे, त्यामुळे तू आज ही जी काही अंगठी आहे तर ती रमाच्या बोटामध्ये घाल आणि पुन्हा आता अक्षय रमा तुम्ही पुन्हा एकत्र या. ते मंगळसूत्र आहे तर ते सुद्धा साई आता अक्षयच्या हातात देतो आणि शेवटी ते मंगळसूत्र घालून आता रमा आणि अक्षय पुन्हा नव्याने एकत्र येतात. आज मात्र रमाच्या चेहऱ्यावर जो काही आनंद असतो तर वेगळाच एक आनंद असतो. साईबरोबर साखरपुडा करताना रमाचा जो काही चेहरा बघण्यासारखा झालेला असतो, परंतु आज आपला अक्षय आपल्याला मिळणार आहे, आपली मुलगी आरोही, आपलं हे त्रिकोटी कुटुंब एकत्र येत आहे, याचा आनंद रमाच्या चेहऱ्यावर काही वेगळाच असतो. आणि शेवटी आता इरावतीचं जे काही आता हे कारस्थान आहे तर ते आता अक्षय समोर तर आलेले असते आणि अक्षयने मात्र अगदी आपल्या रमाला आपलंसं करून मात्र शेवटी जे काही आहे रमाची माफी मागून आपल्या रमाबरोबर परत सुखी संसाराचं स्वप्न पाहिलेलं असतं. आणि शेवटी आता आरोहीचं प्रॉमिस पूर्ण करून, पार्वती आजीचं वचन पूर्ण करून आता शेवटी परत मुकादमांच्या घरात मानाने मात्र आता रमाची एंट्री होते आणि दणक्यात रमाचा गृहप्रवेश होतो. तर मित्रांनो, आता रमा आणि अक्षयचे हे प्रेमाचे नवीन जे काही झुळूक आहे आणि आता आपल्या आरोहीचं जे काही प्रेम आहे, आता आरोही आणि आपल्या रमा आणि अक्षय आपल्या आई वडिलांना शेवटी ती एकत्र कसे घेऊन येते हे आपण हे व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तेव्हा मित्रांनो, असे डेली मुरंबा या मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.